नको रडूस. माझा बाजी कुठं आहे ग? तू सोडवलंस ना मग त्याला? आई, शिलेदार सुखरूप आहेत. माझी भेट झाली त्यांच्याशी. काय बनला ग माझा बाजी? त्यांची अजिबात काळजी करू नका असं सांगितलंय तुम्हाला. हिरा, माझा दादा गेला ग. माझा दादा गेला. ज्याने कुणी त्याला मारलं त्याच कधी मला होणार नाही बघ. आई, आज शिलेदार आहेत ते फक्त दादाजींमुळं. शिपायांनी चहूबाजूने घेरलेलं असताना दादाजींनी मोठ्या शिताफीनं शिलेदारांना पुढे पाठवलं आणि सगळ्या शिपायांना ते एकटे सामोरे गेले. हे शिलेदारांच्या मनाला फार लागलंय हो. का नाही लागणार ग? माझ्या साध्या भोळ्या दादाला मारलं ग त्या कैदाशांनी. माझ्या बाजीच्या लग्नात केवढं नाचायचं सपान घेतलं होतं त्यानं. अखेरीस सपानच राहिलं बघ त्याच. आई, तुम्ही रडू नका. आपण आनंदी राहावं म्हणून दादाजींनी आपला जीव दिला, शिलेदारांना वाचवलंय. आता आपण रडून त्यांचं बलिदान वाया जाऊ द्यायचं नाहीये. चला, डोळे पुसा. कावेरी, डोळे पुस. मी जेवण आणलंय. 2 दिवस चूल पेटली नाहीये वाटत. काही खाल्लंय का तुम्ही? नाही ना? चला, खाऊन घ्या. नाही पुरी नाही. माझ्या घशाखाली काही उतरणार नाही बघ घासी हो. 2 घास खाऊन घ्या. तुम्ही उपाशी राहिलात तर शिलेदारांना आवडणार आहे का? हं? घ्या. तुमची काळजी घे असं शिलेदारांनी बजावलंय मला. घ्या. काळजी करू नका. हे काही बावनखणीतलं नाही. मी माझ्या हातानं बनवली ही भाकरी, वेगळ्या चुलीवर. अहो, खरंच तुम्हाला हवं तर ही चूल पेटवू का? नाही, माझ्या मनात तसलं काय नाहीये. घ्या. कावेरी, घे. घे, 2 घास खाऊन घे. तू काय खाल्लीस का नाहीस?
कावेरी, सगुणा मावशी आली होती का इथं? हा, त्या आलत्या. त्यांच्या पोटात दुखत होतं. थोडा वेळ आराम बी केला आणि मग गेल्या. त्यांचा बटवा राहिला आमच्याकडे. काय होतं त्यात? हे मी नाही बघितले. एकटीच आली होती की कोणी होतं सोबत? नाही नाही, एकट्या चालते त्या. का ग, काय झालं? काही नाही, सहजच विचारलं. अगं बघ की, मी तिला बी काय बाय बोलले बघ. आई, कावेरी, यापुढे आपल्याला सांभाळून राहावं लागणार आहे. कुणी काही सांगितलं तरी त्यावर पटकन विश्वास ठेवायचा नाही. आणि हिरा, माझा बाजी कधी येईल ग? सध्याची परिस्थिती बघता तरी लगेच नाही, कारण सगळं निवळल्याशिवाय ते काही येऊ शकणार नाही. पण मी शिलेदारांना भेटणार आहे. तुमची ख्याली खुशाली मी त्यांना कळवेन. तुम्ही नका काळजी करू. पोरी, माझं एक काम करशील? हे माझ्या बाजीला पाठव. माझा लेक कुठं बी असलं तरी पिनगोरी नव्हते, दे, एवढीच माझी इच्छा आहे बघ. आई, तुम्ही नका काळजी करू. शिलेदार सही सलामत सुटतील. आता लवकरच हे सगळं कोण करतंय हे कळेल. सगुणा मावशी इथे आली होती. ती नक्कीच एकटी नाहीये. कोण असेल तिच्या सोबत? पूना के कोतवाल की जुबान कुछ ज्यादा ही चलने लगी है। हमारी हवेली में घुसकर हमें सुनाकर चल दिए, वो भी हमारी हीरा के सामने। इतनी जुर्रत। पर्याप्त स्थिति में आप अपना ध्यान अपने मकसद पर दीजिए. बाळ पेशव्यांना मारणं गरजेचं आहे. बाळकृष्णाची मूर्ती मिळाली आहे आणि आता पालखी सोहळ्याची ही तयारी सुरू झाली आहे. समय बहुत कम है हमारे पास. ही संधि दौड़ून चालणार नाही. हमने पहले भी कहा है कि शेरा किसी मौके का मोहताज नहीं. आम्हाला सतत विचारणा होते. पेशव्यांना गाठायची ही शेवटची संधी आहे. अजून वेळ न लागावा. चंद्राबाईस आपण आपल्या हवेलीत नेलत. हिरा सुद्धा तिथेच आहे. तिच्या करवी बाजीपर्यंत पोहोचता आलं तर ते पाहावं नक्की. हीरा बाजीला भेटण्याचा प्रयत्न नक्की करेल. कुछ खबरों को नजरअंदाज करना सीखिए. हीरा हमारी जिंदगी है और हमारी जिंदगी का क्या करना है हम बखूबी जानते हैं. हमें आपकी सीख की जरूरत नहीं. जसं आपणास उचित वाटे. लेकिन अब जो भी करना है शांति से कीजिए. एक चूक महागात पडू शकते. आप अपनी पालकी की तैयारी कीजिए, हम अपनी तैयारी करते हैं. बस एक बार वो बाजी हमारे हाथ में आना चाहिए. आएगा तो जरूर. हो, आपल्याजवळ फार नामी हत्यार आहे. बाजीसाठी हीरा आणि हीरासाठी चंद्राबाई. आता कशी आहे बडीबी?
अब आराम है, जल्द ही ठीक हो जाएंगे. अक्का शुक्रिया. सगळ्या वैद्यभुवांनी बडीबीच्या आजारापुढे हार मानली होती, पण तुम्ही आलात आणि वाचवलत तिला. जान बचाना तो हमारा मजहब है बेटा. ये जख्म पर लगा देना और कुछ लगे तो बता देना. जी. बडीबी कसं वाटतंय आता? सावकाश. आता आराम आहे. झाले आणि ठीक झाले बघ मी. बडीबी तू मला सांगितलं नाहीस, हे कसं झालं आणि ही जखम कशी झाली तुला? अगं सांग ना, हे सगळं झालं कसं? तू कुठे गेली होतीस? हमें कुछ नहीं मालूम हीरा. बडीबी तू मला सांगितलं नाहीस, काय झालं होतं नक्की आणि तू कुठे गेली होतीस? हमें कुछ मालूम नहीं हीरा. असं कसं? तुला काही चावलं होतं का? कशाचा वास घेतला होतास तू? खबरदार अगर किसी को कुछ बताया भी तो. मुबारक, ख्याल रखना हमारी चंद्राबाई का. अगर जबान कुछ ज्यादा चलने लगे तो इस दर्द से हमेशा के लिए छुटकारा दे देना इस घटिया औरत को. हमें नहीं मालूम. तुम छोड़ो उस सबको. बडीबी तू कुणाला घाबरतीयस का? कुणी मुद्दाम तर तुला? नहीं हीरा, बघ आता मी बरी होते. तू नको काळजी करूस. मला खरंच माहित नाही अगं कसं झालं. ठीक आहे, तू आराम कर. तू बरी होणं जास्त महत्वाचं आहे आता. हीरा जी, कहीं जा रही थी आप? नाही, मी आपली अशीच. नवीन घर आहे ना, सवय नाही म्हणून जरा चुकलो. जी जी जी, बिल्कुल सही फरमाया आपने. हीरा जी, अगर आपको एतराज ना हो तो एक बात बोले हम. जी. ये आप बाजी से बेइंतहा मोहब्बत करती हैं, ये जानते हैं हम. और हो सकता है शायद अभी भी उससे मिलती हो. नाही. और इसमें गलत क्या है? इश्क है तो मिलना वाजिब है, लेकिन हम आपको जबान देते हैं, आपको किसी भी मदद की जरूरत हो आप बेझिझक कहिए. ये फरिया आपके लिए कुछ भी कर सकता है, कुछ भी. और वो
कोतवाल जी का डर मन से बिल्कुल निकाल दीजिए। आप हमारे यहाँ पूरी तरह से महफूज हैं। अब एक बात और कहना चाहते थे आपसे। एक बात और कहना चाहते थे आपसे। हम आपसे माफी चाहते हैं। माफी? खुदा की देन है जिसको नसीब हो जाए। हर एक दिल को गमे जाविदा नहीं मिलता। देखिए, इश्क तो ऊपर वाले का तोहफा है और बस नसीब वाला कोई नसीब होता है। अब हमें गम मंजूर है। देखिए, हम आपसे माफी मांगना चाहते हैं। वो उस दिन हमने आपको और बाजी को एक साथ देखा और अपने गुस्से पर काबू नहीं कर पाया। न जाने बाजी को क्या क्या बुरा भला कह गए और आपको भी। देखिए, हम जानते हैं हमने जो किया गलत किया, बिल्कुल गलत किया। लेकिन एक बार, बस एक बार हीरा जी, आप हमें दिल से माफ कर दीजिए। तभी हमारे दिल को सुकून मिलेगा। सिर्फ एक बार। देखिए, बाजी से हमारी कोई दुश्मनी नहीं है और वो जो कुछ भी हुआ था वो सिर्फ गलतफहमी की वजह से हुआ था। लेकिन अब हमें कोई गिला शिकवा नहीं, कुछ भी नहीं। और बाजी तो हमारा दोस्त है और हमेशा रहेगा। लेकिन हवा का रुख कुछ ठीक नहीं है आजकल। हमें फिक्र होती है बाजी की। तो बस खुदा से यही गुजारिश है कि जल्द से जल्द बाजी बेगुनाह साबित हो जाए। जी शुक्रिया। पर आपको जब भी बाजी से मिलना हो, आप बेझिझक जा सकती हैं। और आप कहें तो हमें खुफिया जगह का इंतजाम कर देंगे। खरं तर माफी मीच मागायला पाहिजे। मी तुम्हाला चुकीचं समजत होते। पण फरीसेठ, तुम्ही खरंच खूप चांगले आहात हो। कठीण प्रसंगी मदतीला आलात। खरं तर मी शिलेदारांनाच भेटायला निघाले, पण बेझिझक जाइए जी। ये राज सिर्फ आपके और हमारे बीच महफूज रहेगा। फिक्र मत कीजिए। हम कुछ मदद करें? नाही, नको। सध्या मी जाईन एकटीने। जी, जैसा आप चाहें। बड़ी होशियार है हीरा। आज अगर शक हुआ तो चौकन्नी हो जाएगी और हम उसे बिल्कुल बेखबर रखना चाहते हैं। बताएगी, एक ना एक दिन बाजी का ठिकाना खुद ब खुद बताएगी। और वो दिन होगा बाजी का आखिरी दिन।